मुंबईच्या पुनर्विकासाचा मुद्दा आता नागपूर अधिवेशनात सुद्धा गाजतोय। मागाटण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय। शुक्ला कंपाऊंडचा मुद्दा आहे। सर, लक्षवेधी आज मांडली, काय नेमकं आश्वासन देण्यात आलेलं आहे, काय नेमकी लक्षवेधी? माझ्या मतदारसंघामध्ये शुक्ला कंपाऊंड येते। ही जमीन ती प्रायव्हेट जमीन होती आणि तिथल्या राहणाऱ्या नागरिकांनी ही जमीन विकत घेऊन आपली घरं बांधली होती आणि दुकानं बांधली होती। कमीत कमी 400-500 घरांना या नोटिसा दिल्या होत्या आणि त्यातली 57 घरं पूर्णपणे डिमॉलिश करण्यात आली। त्यांना कुठेही घरं न देता डिमॉलिश करण्यात। अच्छा, DP आराखड्यामध्ये सुद्धा ही घरं कुठे येत नव्हती, बाधित होत नव्हती, तरी पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि तिथला तो एक असणारा विकासक त्यांच्या संगनमताने ही घरं तोडण्यात आली। कोर्टाचे कुठलेही आदेश असे नव्हते की घर तोडा म्हणून। 20 वर्षापूर्वी कोर्टामध्ये केस होती, 20 वर्षांनी त्याच्यावर काही कारवाई केली नाही। 20 वर्षानंतर अचानक जाग आली आणि ही घरं तोडण्याची कारवाई सुरू केली। आम्ही बरेच प्रयत्न केले। मग माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही लास्टला गेलो आणि त्यांनी याच्यावर तात्पुरती स्थगिती दिली होती, पण एक कायमस्वरूपी याच्यावर कुठे तोडगा निघावा म्हणून आयुधांचा वापर करून लक्षवेधी लावण्यात आली। लक्षवेधीमध्ये आम्ही सांगितलं की महानगरपालिकेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यावर कंटेम्प्ट होईल ह्या भीती खातर यांनी ही घरं तोडून टाकली। कोर्टाचे कुठले आदेश डिमॉलिशनचे नसताना सुद्धा, कोर्टामध्ये केस पेंडिंग असताना सुद्धा यांनी ही घरं तोडण्याची कारवाई केली। तर याच्यामध्ये मला पूर्ण संशय होता की तो विकासक आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी कुठेतरी मिळालेले आहेत, म्हणून ही सर्व कारवाई करण्यात येते। बरं, किती घरं होती आणि किती जे प्रकल्प बाधित आहेत त्यांचा आता प्रश्न मार्गी लागेल असं वाटतंय तुम्हाला? हे 57 घरं जी तोडण्यात आली गाले, काही घरांना आणखीन 500 घरांना नोटीस देण्यात आल्या होत्या। आता स्थगिती देण्यात आलेली आहे। माननीय उदय सामंत मंत्री महोदयांनी त्याच्यावर स्थगिती दिलेली आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून, तोपर्यंत कुठली कारवाई होणार नाही, उच्चस्तरीय चौकशी करून जे कोण याच्यामध्ये दोषी आढळतील त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असं त्याने आश्वासन दिलेलं आहे। काँग्रेसचे जे आमदार आहेत त्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि जागा वाटपावरून म्हणजे सभागृहामध्ये पुढच्या बाकावरती आम्हाला बसण्याची संधी मिळावी असं सुद्धा ते म्हणतात। कसं पाहता, काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांना ठाकरे गटाच्या कनिष्ठ आमदारांसोबत बसावं लागत होतं? तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। सिनियरिटीप्रमाणे जागा पुढे पुढे येत जाते, तर ते त्यांनी अंतर्गत बसून सोडवावं। नक्कीच वारंवार ठाकरे गट ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करत आहे, आता तर 35 आमदार फुटतील असं म्हटलंय। जेव्हा काही उरलेलं नसतं तेव्हा समोरच्यावर फक्त आरोप लावण्याचं काम करतात आणि ते विरोधी पक्ष नेते, त्यांचं काम आहे आरोप लावणं। आमचं काम आहे जनहिताची सेवा करणं, लोकोपयोगी कामं करून आमचा पक्ष जास्तीत वाढवणे आमचं काम आहे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरापासून योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।